नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बेसन पीठ आणि कच्चा बटाटा वापरून एकदम झटपट असा टेस्टी नाश्ता बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आणि 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला हे बटाटे आहेत ते सोलून घ्यायचे आहेत। याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हे बटाटे खिसणीने मीडियम साइज मध्ये खिसून घ्यायचे आहेत। बटाट्याचा खिस आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यामधला एक्स्ट्राचा जो स्टार्च आहे तो निघून जाईल आणि बटाटा आहे तो काळा देखील पडणार नाही। तर आता आपण हा खिस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि यामधलं पाणी आहे ते टाकून देऊया। तर इथे आपण यामधलं पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 1 वाटी बेसन पीठ, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्यानंतर थोडीशी हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे आणि हे सर्व जिन्नस एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये कांदा नाही घातला तरी देखील चालेल, कांदा हा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी देखील चालेल। आता आपण हे सर्व जिन्नस आहेत ते एकजीव असे मिक्स करून घेऊयात। यानंतर यामध्ये अगदी 4 ते 5 चमचे आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये बटाटा घातलेला आहे, बटाट्यामध्ये मॉइश्चर आहे, यामुळे आपल्याला इथे पाण्याची जास्त गरज भासणार नाही। फक्त 4 ते 5 चमचे यामध्ये पाणी घालूया आणि हे मिश्रण व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया। याचा आपण मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घेऊया, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम असं आपण याचं बॅटर बनवून घेऊया। सर्व जिन्नस इथे आपण एकजीव असं मिक्स करून घेतलेले आहेत आणि बघा या कन्सिस्टन्सीचं आपलं हे बॅटर म्हणजे मिश्रण रेडी झालेलं आहे। आता मी इथे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन गरम झाला की यावरती तेल टाकून घेऊया आणि हे तेल व्यवस्थित असं पसरवून घेऊया। तयार केलेलं बॅटर आपण यावरती घालूयात आणि याचं छोटे छोटे अशा आकारामध्ये पॅनकेक्स बनवून घेऊया। तुम्ही याला बटाट्याचे धिरडे देखील म्हणू शकता। तर इथे मी अगदी छोटे छोटे असे धिरडे घालून घेत आहे। तुम्ही एकच मोठ्या साईजचे बनवले तरी देखील चालेल। तर इथे एका वेळेस मी एका पॅनवरती 3-3 धिरडे बनवू शकते। तर छोटे छोटे धिरडे बनवून घेऊयात आणि इथे गॅसची फ्लेम आहे ती अगदी लो ठेवायची, यामुळे धिरडे अगदी छान असे भाजले जातात। यामधला बटाटा आहे तो व्यवस्थित असा शिजला जातो। तर हा जो नाश्ता आहे अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये तयार होतो। तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता। छोटे छोटे आकाराचे हे धिरडे बनवल्यामुळे लहान मुले देखील अगदी आवडीने खातील। तर बघा वरची बाजू कोरडी झाल्यानंतर मी यावरून तेल टाकलं होतं आणि आता आपण हे सर्व धिरडे आहेत ते उलटवून घेऊया आणि खालच्या बाजूने देखील आपण हे व्यवस्थित असे भाजून घेऊयात। इथे गॅसची फ्लेम आपण अगदी लो ठेवलेली आहे। तर बघा 2 ते 3 मिनिटांनंतर मी हे धिरडे उलटवून घेतले आहेत। ते अजून जरासे कच्चे वाटतात, त्यामुळे आपण आणखीन 1-2 मिनिट आपण याला भाजून घेऊयात। तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील। तर बघा आपल्याला हे धिरडे अधूनमधून पलटवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी भाजून घ्यायचे आहेत। तर बघा इथे आपले धिरडे छान असे भाजलेले आहेत। आता आपण हे पॅनमधून काढून घेऊयात। आता अजून एक मी धिरडे तुम्हाला इथे बनवून दाखवते, त्यासाठी पॅनवरती तेल टाकूयात आणि आता आपण हे मीडियम साईजचे धिरडे बनवून घेऊया। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये धिरडे बनवू शकता, एकच मोठं बनवलं तरी देखील चालेल किंवा मग छोटे छोटे बनवले तरी देखील चालेल। लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी छोटे छोटे बनवले तरी ते अगदी आवडीने खातील। तर इथे बघा आपण धिरडे आहे ते आपल्या वरच्या बाजूने छान असे कोरडे झालेलं आहे, वरून तेल लावून घेऊया आणि हे धिरडे पलटवून घेऊया। बघा खालच्या साईडने अगदी मस्त असं खरपूस हे धिरडं भाजलं गेलेलं आहे। आता आपण याची दुसरी बाजू देखील भाजून घेऊया। गॅसची फ्लेम ही लोच ठेवलेली आहे। तर बघा दुसऱ्या बाजूने देखील हे धिरडे छान असे भाजलेले आहेत। याच पद्धतीने आपल्याला सर्व धिरडे बनवून घ्यायचे आहेत। तर बघा इथे आपले छान असे धिरडे बनवून झालेले आहेत। छोटे छोटे आहेत ते देखील दिसायला अगदी छान दिसतात आणि मोठं आहे ते देखील छान वाटते। तर तुम्ही हे टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता। बघा अगदी मऊ लुसलुशीत असं हे धिरडे झालेले आहे, तसेच ह्याला जाळी देखील छान आलेली आहे, अगदी जाळीदार देखील हे धिरडे झालेले आहेत। तर ही रेसिपी नक्की बनवून बघा। सकाळच्या धावपळीमध्ये अगदी 10 मिनिटांमध्ये झटपट अशी ही रेसिपी होते। सकाळच्या नाश्त्याला जरूर बनवून बघा। तर व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील।
चला तर कमेंटमध्ये मला ही रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका. तसेच तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील मला कमेंट करून जरूर कळवा. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन आणि छान छान रेसिपीमध्ये. बाय बाय.